पाहुयात पुढची बातमी। आषाढी वारी दिंडी सोहळ्याला सुरुवात झाली आहे। दोन्ही मानांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले। संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यानिमित्त ठिकठिकाणी वाहतुकीत सुद्धा बदल करण्यात आले आहेत। अनेक ठिकाणी रस्ते बंद आहेत, त्यामुळे नागरिकांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागतोय। अशातच आळंदीमध्ये पालखी सोहळ्यानिमित्त रस्ते अडवल्यानं एक महिला संतापली। एका संतप्त महिलेनं तिला कामाच्या ठिकाणी तातडीनं जाऊ देण्यासाठी वाहतूक पोलिसांकडे वारंवार विनंती केली, पण पोलिसांनी नकार देताच तिनं थेट पोलिसांशी हुज्जत घातली आणि रस्त्यावरील बॅरिकेड्सला जोरदार धडक दिली। यानंतर समोरून येणाऱ्या वारकऱ्यांच्या सुरक्षेची कसली पर्वा न करता या महिलेनं अतिशय धोकादायक आणि वेगानं आपली कार थेट प्रतिबंधित मार्गावर दामटली। आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी गोविंद वाकडे हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। गोविंद, काय सांगाल? एक प्रकारे ड्रामा या ठिकाणी रस्त्यावर आपल्याला पाहायला मिळाला आहे। महिला रस्त्यावर पडल्याचंही आपल्याला दिसतंय। नेमकं काय घडलं होतं आणि सध्या काय स्थिती आहे? खरं तर आपल्याला माहिती आहे, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचं पालखी प्रस्थान जे आहे आज पुण्याकडे मार्गस्थ होते आणि त्याच दरम्यान जे वाहतूक आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल केले जातात आणि अनेक रस्ते जे आहेत, मुख्य रस्ते, त्यावर अशा पद्धतीनं आधी पालखी आणि त्यानंतर ज्या दिंड्या आहेत, सुमारे 400-500 जे दिंड्या आहेत, वारकरी आहेत, त्यांना जाण्यासाठी आधी प्राधान्य दिलं जातं आणि हा दरवर्षीचा खरं तर नियोजनाचा भाग आहे। मात्र सदर जी महिला दिसते आहे ते आळंदी शहरातील एका चौकामध्ये घडलेली घटना असल्याची माहिती मिळते आहे आणि तिने अशा पद्धतीने संताप व्यक्त केला। खरं तर पोलिसांची देखील जबाबदारी होती की तिला समजावून सांगणं गरजेचं होतं, मात्र पोलिसही आपल्याला व्हिडिओमध्ये स्पष्ट आवाज त्यांचा येतो की त्या महिलेला जे करायचं ते करू द्यात। खरं तर नेमकी चूक कोणाची हा विषय नंतरचा, मात्र ज्या पद्धतीने ही महिला अतिशय वेगात आपलं वाहन चालवत होती, समोरून वारकऱ्यांची दिंडी येत होती, सुदैवाने कोणालाही इजा किंवा काही झालं नाही, मात्र महिलेचा संताप एवढा अनावर झाला की तिने कायद्याची कोणतीही पर्वा न करता अशा पद्धतीने कायदे तोडले। आता या संदर्भामध्ये पिंपरी चिंचवड पोलीस वाहतूक दल जे आहे त्या संबंधित महिलेची शोध घेत असल्याची माहिती मिळते। मात्र एकूणच हा जो प्रकार आहे तो दोन्ही बाजूनी संतापजनक आहे। महिलेने ज्या पद्धतीने कायदा हातात घेतला तोही, आणि त्याचबरोबर पोलिसांनी देखील तिला समजावण्याचा प्रयत्न करणं गरजेचं होतं, तोही केल्याचं दिसत नाही। त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची चौकशी आता वाहतूक विभागाकडनं केली जाते आहे। बरोबर आहे गोविंद, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। ही दृश्य आपण बघू शकतोय, पिंपरी चिंचवड मधली आहेत। या ठिकाणी एक महिला बॅरिकेड लावलेले होते, कारण सध्या वारी सुरू आहे, त्यामुळे वारकरी जाणार होते, वाहतुकीत बदल केलेले आहेत, मात्र तरी सुद्धा ही महिला त्याच रस्त्याने जाऊ द्या असा हट्ट करून या ठिकाणी ते बॅरिकेड हटवले आणि त्याचबरोबर रस्त्यावर झोपल्याचं सुद्धा दिसतंय आणि पोलिसांसोबत तिनं हुज्जत घातली होती।